आत्ता मी हे साईचं दही विरजण घालते. मी काय करते की साय जशी साठत जाईल ना तशी मी एका ह्याच्यामध्ये ठेवते, भांड्यामध्ये, डब्यामध्ये, किंवा मग असा मी तांब्या आहे माझा हा, कारण हे तांबे आता काही वापरले जात नाही, कोणी वापरत नाही बाटल्या असल्यामुळे. तर मी ह्या तांब्यामध्ये साय घालून, झाकण घालून मी ते फ्रीझरमध्ये टाकते. रोजची साय ह्याच्यात साठवते आणि फ्रीझरमध्ये टाकते. हे एक एवढं भरलं तांब्या की मी त्याच्यामध्ये बाहेर काढते. ते आधी त्याला विरजण बाहेर काढल्यावर ते नॉर्मल होऊन देते, कारण ते खूप घट्ट कडक झालेलं असतं. नॉर्मल व्हायला 1 दिवस लागतो. नॉर्मल झालं ती साय की मग त्याच्यामध्ये विरजण घालायचं, म्हणजे दही किंवा ताक जे काय असेल ते घालायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून ते बाहेर विरजायला, म्हणजे दही व्हायला ठेवून द्यायचं. म्हणजे हे आपण फ्रीझरमधनं काढलं ना की 1 दिवस नॉर्मल व्हायला लागतो, एक संपूर्ण दिवस लागतो नॉर्मल व्हायला, कारण ते बर्फासारखं कडक झालेलं असतं. त्याच्यानंतर विरजण घालून रात्री ठेवलं की सकाळपर्यंत जर थंडी नसेल तर तुमचं हे दही तयार होतं. ते तयार झालं की त्याच्यामध्ये ते मग मी असं घुसळते. आणि ह्याच्यात एक हे सांगते की आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना की त्या साईला असा वेगळा वास येतो. फ्रीझरमध्ये ठेवलीत ना तुम्ही साय की अगदी तुमचं साय जर रोजची कमी असेल तरी 8-10 दिवस तुम्ही साठवली तरी त्याला वास येत नाही. अशी साठवून ठेवायची आणि मग एकदाच बाहेर काढून त्याला विरजण लावायचं आणि मग त्याचं असं हे ताक करायचं. आणि मग हे बघा, आता हे लोणी निघालेलं आहे ह्याच्यावर. तर हे लोणी मी आता काढून घेणार, त्याचं तूप करणार आहे. थोडंसं लोणी मी नेहमी ठेवत असते की उत्तप्प्यावर, डोस्यावर टाकायला, किंवा लोणी साखर वगैरे आम्हाला आवडतं तसं ठेवते. आता हे जे ताक असते हे थोडंसं आंबट असतं, म्हणजे आपण जे दुधाचं दही लावतो त्याच्यापेक्षा हे ताक थोडं आंबट असतं. तर हे ताकाचं आता मी काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे. आता हे मी ताक काढलं एवढं. आता हे थोडं आंबट असतं म्हणून ह्याच्यात आपण थोडं पाणी घालणार आहोत, साधं पाणी, म्हणजे मग त्याचा आंबटपणा त्याच्या जास्त त्याला येणार नाही. म्हणजे समजा तुम्ही खूप आंबट असेल ताक तुमचं तर 1 वाटी ताक घेतलं तर 1 वाटी पाणी घाला. जर जास्त आंबट नसेल तर 1 वाटी ताक घेतलं तर अर्धी वाटी पाणी घाला. तसंच ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे, कारण ह्याचा आपण रवा उत्तप्पा करणार आहे, त्यामुळे मी 3 चमचे साखर घालते. आम्हाला थोडंसं गोड आवडतं, तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घाला. त्याच्यामध्ये मीठ घालते मी, चवीपुरता मीठ घातले. आणि आता आपण ह्याच्यामध्ये रवा भिजवणार आहोत. तर रवा भिजवताना हे बघा, मी ह्याच्या आधी रवा भिजवायच्या आधी ह्याच्यात पाणी घालते आणि मग आता आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहोत. तर रवा तुम्ही कुठचाही घ्या, शक्यतो जाड असला तर चालतो, कारण तो भिजून छान होतो आणि मग छान क्रिस्पी होतात आपले उत्तप्पे जे करतो ते. त्यामुळे रवा, आणि ह्याला काही असं प्रमाण वगैरे नाही की इतकं वाटी ताक तर इतक्या वाटी रवा वगैरे, असं काही नाही. अंदाजाने आपण बघायचं साधारण किती आपल्याला लागतंय ते. आणि रवा हा फुलतो, त्यामुळे एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं तुम्ही झाकून ठेवलं ना की हा फुलेल. म्हणजे आधी थोडंसं तुम्ही पातळच ठेवा आणि मग तो फुलतो आणि मग बरोबर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं होतो. आता हा बघा, हा रवा मी भिजवला आहे आणि हा असा एवढा हे ठेवते मी पातळ, हे बघा. आणि मग एक अर्धा तास भिजवून ठेवणार आहे मी आणि मग बघूया आपण किती तो फुलला आहे. आणि जर खूप घट्ट वाटलं आपल्याला तर थोडंसं आपण पाणी किंवा ताक घालू शकतो, नाहीतर मग ह्याचे उत्तप्पे कसे करते मी कसे करते ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, लोणी काढलं ना की लोणी हे असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा, म्हणजे ताक असतं ते काढून टाकायचं, म्हणजे मग लोण्याची चव, तुपाची चव खूप छान लागते. आता हे मी साधारण 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर मग ते लोणी मी थोडंसं असं एका डब्यामध्ये काढून ठेवते, कारण लोणी असं खायलासुद्धा लहान मुलांना द्यायला चांगलं असतं, म्हणून हे लोणी थोडं काढून ठेवणार आहे आणि बाकीच्या ह्याचं तूप करणार आहे.
हे बघा, हे लोणी आहे, हे मी थोडं एका या काचेच्या भांड्यात काढून ठेवणार आहे. डोसा, उत्तप्पा किंवा जेवतानासुद्धा लोणी साखर घेतली तरी छान लागतं. किंवा लहान मुलांना डोसा, इडली ह्याच्याबरोबर हे लोणी दिलं ना साखर घालून थोडंसं, तर त्यांना खूप आवडतं. हे बघा, आता एवढं मी लोणी काढून ठेवलं आहे. आता हे लोणी फ्रीजमध्ये ठेवताना ना त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि प्रत्येक वेळेला आपण काढू ना ते जुनं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं. असं लोणी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवल्यावर अगदी 5-6 दिवस, 7-8 दिवससुद्धा आरामात चांगलं राहतं, खराब होत नाही. फक्त दरवेळेला काढलं की त्यातलं जुनं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं. असं लोणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून किती 5-6 दिवस वापरू शकता. आणि आता हे जे उरलेलं लोणी आहे ह्याचं मी आता तूप करते. हे बघा, आता हे आपलं एक 15-20 मिनटं झाली आहेत. ते बघा, हे घट्ट झालं आहे, रवा चांगला फुलला आहे ह्याच्यामध्ये आणि छान भिजलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे, एक मोठा चमचा, म्हणजे ते अजून क्रिस्पी आणि छान होतात आणि मिळून येतं तांदळाचं पीठ टाकलं की. तर हे सगळं ढवळून ह्याच्यामध्ये आता मी हे वाटून घालणार आहे. हे बघा, जिरं एक छोटा चमचा घेतला आहे, म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे तो चमचाभर जिरं घेतलं आहे, थोडंसं आलं घेतलं आहे आणि एक मिरची घेतली आहे. आता हे सगळं मी मिक्सरला लावून हे ह्याच्यामध्ये घालणार आहे. आलं आणि जिरं घातल्यामुळे ह्याला चव खूप छान येते. तसंच आपण ह्याला साखर घातलेली आहे, मीठ आणि ताक हे आंबट आहे, त्यामुळे आंबट गोड अशी चव छान येते. तसंच ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे, कांदा घालणार आहे. कांदा तुम्हाला मी थोडासा घालते, तुम्हाला पाहिजे तर अजून जास्त घालू शकता. असं सगळं घातल्यावर ते आपण त्याचे उत्तप्पे करणार आहोत. तसंच मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे की हे आपण आता विरजण म्हणजे ताक केलेलं आहे, मी ह्या तांब्यात नेहमी साठवून ठेवते. तर ह्या तांब्यात आहे ना हे ताक, आता हे जे ताक आहे उरलेलं ह्याचे मी कढी पकोडे करणार आहे. कारण ह्या ताकाची कढी आणि त्याच्यात पकोडे केले की छान लागतात ते. तर आता हे ताक मी थोडंसं ह्या तांब्यात टाकून ठेवते, म्हणजे पुढच्या वेळेला विरजण नाही असं व्हायला नको. त्यामुळे त्याच्यात आता मी रोज साय टाकत जाणार आणि फ्रीझरमध्ये ठेवणार आणि जेव्हा तांब्या माझा भरेल तेव्हा मी ते बाहेर काढणार. तर असं मी नेहमी करत असते. एकीकडे मी हे लोणीसुद्धा ठेवलेलं आहे कढण्यासाठी, म्हणजे तूप करण्यासाठी. म्हणजे ही सगळी तयारी करता करता माझं लोणी पण होऊन जाईल. लोणी झालं की त्याचं तूप काढून मग ते बरणीत भरणार. लोणी कडक ठेवलं ना की त्याच्यामध्ये मी एक वेलची टाकते. आता माझं लोणी जेवढं आहे त्याला मी एक वेलची टाकते, तुमचं जास्त असेल तर तुम्ही जास्त टाका. की एक वेलची टाकते आणि 2 ते 3, मोठ्या असतील तर 3, छोट्या असतील तर मोठ्या असतील तर 2च, छोट्या असतील तर 3 अशा लवंगा टाका. लवंगा टाकल्याने तुपाला म्हणजे असं छान दाणेदार तूप होतं आणि वेलची टाकल्यामुळे त्या तुपाला वास खूप छान येतो, म्हणजे सुगंध छान येतो. म्हणून हे असं वेलची आणि लवंग टाकायची, म्हणजे तुपाला खूप छान सुगंध येतो. असं हे मी टाकत असते. मगाशी टाकायला विसरले म्हणून आता तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपलं तूप हे झालेलं आहे कडवून. ह्याची एक मी खूण सांगते. ही कडा अशी लाल झाली आणि हे बघा खालचं जी बेरी असते, ही बेरी अशी लाल झाली ना की आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग ते आपोआप नॉर्मल, म्हणजे खूप गरम असतं त्यामुळे अजून ते थोडंसं आतमध्ये त्याला प्रोसिजर होत राहते त्याची. आणि असं थोडंसं म्हणजे अगदी पांढरं तूप ठेवायचं नाही, नाही तर त्याला लवकर वास येतो. हे बघा, तूप झाल्यावर ते लगेच मी असं गाळणीने गाळून घेतलं आहे. त्याची बेरी ही या गाळणीमध्ये आलेली आहे. ह्याच्यात साखर घालून खूप छान लागतं खायला नुसतंच. आणि हे बघा, तूप आपलं इतकं सुंदर झालेलं आहे आणि रंग पण बघा किती सुरेख आला आहे. म्हणजे एवढा रंग हवा आहे तर ते तूप छान लागतं, नाहीतर मग पांढरं पांढरं असलं ना तर त्याला चव नाही लागत. हे बघा, हे आता उत्तप्प्यासाठी कांदा कोथिंबीर घालून हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावर तव्यावर मी तेल टाकलेलं आहे. तवा हा साधाच आहे माझा, हार्ड कोटिंगचा. आणि त्याच्यावर आता हे टाकून मी उलटण्याने पसरणार आहे. पहिल्या वेळेला तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे मग
आता हे बारीक गॅसवर आपण होऊन देणार आहोत. हे बघा त्याच्याच कडा अशा थोड्याशा लालसर झाल्या की आपण जरा हे उलटायचं आहे. थोडंसं वरून तेल टाकते, तेल वरून थोडंसं अगदी टाकायचं आणि उलटायचं. पटकन सुटतो. छान रंग आलेला आहे त्याला आणि हा चवीला अतिशय अप्रतिम लागतो. लहान मुलांना तर खूप आवडतो. आणि कधीतरी आपल्याला रात्री डिनरसाठी कंटाळा आला सगळा स्वयंपाक करायचा आणि आपल्याकडे ताक असेल तर आपण हे करू शकतो. किंवा ब्रेकफास्टला पण तुम्ही करू शकता किंवा कुठे जायचं असेल तरी तुम्ही हे करून घेऊन जाऊ शकता. याची दुसरी बाजू पण छान खरपूस झालेली आहे. आता मी अजून एक करते. थोडंसं तेल टाकायचं तव्यावर. आता पहिल्या वेळेला आपण थोडं जास्त टाकलं होतं, आता जास्त टाकायची गरज नाही. अगदी थोडंसं तेल टाकायचं. प्रत्येक वेळेला हे पीठ ढवळून घ्यायचं आणि थोडासा पातळ केला ना की तो क्रिस्पी होतो आणि जाड केला तर मग खूप जाडजाड असा लागतो, मऊ मऊ लागतो म्हणजे खाताना. आणि जरासा म्हणजे पातळ केला ना की तो छान क्रिस्पी होतो. बघा आता हा पण एक डोसा आपण करून घेऊया. डोसा नाही, उत्तप्पा. आपला गरम गरम ताकातला उत्तप्पा तयार आहे. चवीला अप्रतिम लागतो. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात आणि एकदम चुरचुरीत. हे बघा असा छान होतो, म्हणजे क्रिस्पी होतो. असं नाही आहे की गरम गरम खाल्ला तर खूपच छान लागतो. आणि त्याच्यावर हे ताजं ताजं आपण लोणी आत्ता काढले, ते लोणी घेतलं तर त्याची चव खूपच छान लागते. तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला तरी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही पण केला आणि तुम्हाला आवडला का. धन्यवाद.